महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया जनगणना होईपर्यंत स्थगित करण्याबाबत आणि न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल जाहीर करण्याबाबत सर्वपक्षीय आंबेडकरी संघटनातर्फे आंदोलन। नांदेड जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले की राज्य शासनाने अनुसूचित जातीतील एकूण 59 जातींचे उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। ही प्रक्रिया मुळातच असंविधानिक आहे। भारतीय संविधानातच एकाच जाती समूहातून काही विशिष्ट जातींना वेगळे आरक्षण देण्याची कोणतीही स्पष्ट तरतूद नाही। तरीही राज्य शासन अत्यंत घाईने ही प्रक्रिया पुढे रेटत आहे। या संदर्भात न्यायमूर्ती निवृत्त अनंत बदर यांची एकल समिती गठीत करण्यात आली होती। सदर समितीने आपला अहवाल शासनाकडे सादर केला असल्याचे समजते, परंतु शासनाने तो अद्याप सार्वजनिक केलेला नाही। अहवाल गुलदस्त्यात ठेवून शासनाने उपवर्गीकरणासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत हरकती व सूचना मागवल्या आहेत। जोपर्यंत संबंधित समितीचा अहवाल जनतेसमोर येत नाही तोपर्यंत नागरिक कोणत्या आधारावर आपल्या हरकती नोंदवणार, ही जनतेची केवळ प्रक्रियात्मक फसवणूक आहे। तसेच सध्या देशामध्ये जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली आहे। जोपर्यंत अधिकृत जनगणना पूर्ण होत नाही तोपर्यंत उपवर्गीकरणाची कोणतीही कार्यवाही करू नये अशी आमची मागणी आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने 2024च्या निकालात स्पष्ट केले आहे की अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्यासाठी एम्पिरिकल डेटा संकलित करणे अनिवार्य आहे। असे असताना कोणताही शास्त्रीय डेटा संकलित न करता ही प्रक्रिया राबवणे घटनाबाह्य आहे। या धोरणाच्या निषेधार्थ आणि असंवैधानिक उपवर्गीकरण थांबवण्याच्या मागणीसाठी आज दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी नांदेड जिल्ह्यातील 59 जातीचे प्रतिनिधी, आंबेडकरी अनुयायी आणि संविधान जागृत नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे व खालीलप्रमाणे मागण्या केल्या आहेत। जनगणना पूर्ण होईपर्यंत अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी। न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल त्वरित सार्वजनिक करण्यात यावा आणि त्यानंतरच हरकती व सूचनांसाठी किमान 60 दिवसांचा कालावधी देण्यात यावा। सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्य शासनाने आधी अनुसूचित जातीचा एम्पिरिकल डेटा संकलित करावा, त्यानंतरच पुढील विचार करावा। हे उपवर्गीकरण बहुतांश अनुसूचित जातींना मान्य नसून या मागणीसाठी हजारो नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत। शासनाने या लोकभावनेची गांभीर्याने दखल घ्यावी, वरील मागण्यांचा गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा नांदेडमधील सर्व 59 जाती संघटित होऊन दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी तीव्र आंदोलन छेडतील याची नोंद घ्यावी, असा इशारा सर्व आंबेडकरी संघटना पक्षातर्फे करण्यात आला आहे। सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। आत्ताच आंदोलनाची सांगता झालेली आहे आणि आमच्या मागण्यांचं जो ड्राफ्ट आहे, निवेदन आहे, ते आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि जे समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना पाठवलेलं आहे। आमचं म्हणणं आहे की शासनाने जो काही 30 तारखेपर्यंतचा कालावधी दिलेला आहे हरकती नोंदवण्याचा, तो कालावधी वाढवण्यात यावा, अजून 2 महिन्याचा कालावधी देण्यात यावा आणि त्या अगोदर बदर समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल त्यांनी तातडीनं जाहीर करावा। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमचं हे सांगणं आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं जे मनुवादी षडयंत्र वापरून अनुसूचित जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करत आहेत, तर त्यांनी हे थांबवणं अत्यंत गरजेचं आहे। भारतामध्ये जी आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे, ना की जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं पाहिजे। त्याच्यामुळं आजच्या आंदोलनाची ही सुरुवात आहे। पुढील आंदोलनाची भूमिका आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत आणि एका मोठ्या आंदोलनाची नांदेडमधून सुरुवात होणार आहे आणि आज महाराष्ट्रभरही पूर्ण आंदोलन झालेले आहे। हे टप्पेवाईज आम्ही आंदोलन घेऊन जात आहोत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना परत एकदा आमचं सांगणं आहे, त्यांनी हे सगळं थांबवावं आणि वेळ वाढवून द्यावा। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट किरण सदावर्ते, नांदेड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।